नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये टॉप 14 लॉ कॉलेजेस जे पुणेमध्ये बेस्ट लॉ कॉलेजेस आहेत, त्याची इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत. त्यामध्ये काही गव्हर्नमेंट कॉलेजेस पण आहेत. त्याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. प्लेसमेंट तुम्हाला या कॉलेजमध्ये भेटणार आहे का? कॉलेजची फीस किती आहे? कॉलेजचं टायमिंग किती आहे? त्यानंतर कॉलेजचं जे काही ओव्हरऑल रेटिंग आहे, ती कशा पद्धतीने आहे, त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून संपूर्ण डाउट्स तुमचे क्लिअर होतील. फर्स्ट जो कॉलेज आपण जो बघत आहे, आयलेस लॉ कॉलेज. याचं जर आपण बघितलं नॅकची ग्रेडिंग आहे, A+ आहे. सो डेफिनेटली हा गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि याची दुसरी जी ब्रांच आहे, सेमी गव्हर्नमेंट, ती सुद्धा ब्रांच या कॉलेजमध्ये आहे. ओके. सो 2 ब्रांचेस आहेत. रँक जी आहे नॅकची ती पण चांगली आहे. नॅकची ग्रेडिंग जर ज्या कॉलेजला असेल, तर समजायचं तो कॉलेज बेस्ट कॉलेज आहे. बिकॉज नॅकची ग्रेडिंग देणं बिकॉज सर्व ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी त्यामध्ये बघितली जाते. त्यानंतर ती नॅकची ग्रेडिंग तुम्हाला दिली जाते. हा अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी एफिलिएटेड आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. हॉस्टेल फॅसिलिटी खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न येत होता. तर हॉस्टेल फॅसिलिटी आहे का? तर हॉस्टेल फॅसिलिटी आहे, तर त्याची फीज किती आहे? त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये देत आहे. हॉस्टेल फॅसिलिटी आहे का? तर आहे. फीज जर आपण बघितलं तर वर्षाची इथे 2,35,000 ही फीज आहे. त्यानंतर जर आपण बघितलं लोकेशन ऑब्व्हियसली पुणेमध्ये आहे. टोटल इंटेक सीट्स आहेत या आयलेस लॉ कॉलेजमध्ये 160. त्यानंतर टोटल जे फी स्ट्रक्चर आहे 3 वर्षाची जर आपण कॅल्क्युलेट केली तर 1,24,125 आहे. 3 वर्षाची तुम्हाला जी फीज आहे ती मी कॅल्क्युलेट करून दिलेली आहे. डिव्हायडेड बाय 3 करा. म्हणजे वर्षाची जी तुमची फीज असेल ती वर्षाची फीज असणार आहे. त्यानंतर कॉलेज टायमिंग जे आहे 7:50 AM टू 12:35 PM. प्लेसमेंट आहे का? सो यामध्ये प्लेसमेंट आहे. ओके. चांगल्या पद्धतीने प्लेसमेंट भेटत असते आणि काही जे काही कॉलेजेस आहेत, जे तुम्हाला प्लेसमेंट सांगणार आहे. तर काही कॉलेजेस काय करतात, की नोटीस बोर्डवर तुम्हाला प्लेसमेंटसाठी किंवा इंटर्नशिपसाठी त्या नोटीस बोर्डवरती कॉलेजच्या तुम्हाला त्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली जाते. नेक्स्ट जो कॉलेज आहे, डी.एस. श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फिरोदिया कॉलेज अशा पद्धतीने दिसतो. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे आणि बार काउन्सिल ऑफ इंडियामधून अप्रूव्ह आहे. हा अनएडेड कॉलेज आहे. यामध्ये जर हॉस्टेल फॅसिलिटी आहे का? तर आहे. फीज जर आपण बघितली 55,000 आहे. लोकेशन पुणेमध्ये आहे. कारण की पुणेचे कॉलेजेस आपण बघत आहोत. सीट्स आहेत टोटल इनटेक 180 आहेत. फी स्ट्रक्चर जर बघितलं तर 1,03,500 म्हणजेच तुमची 3 वर्षाची फीज आहे ही. त्यानंतर कॉलेज टाईम जे 7:30 AM टू 1 PM यामध्ये प्लेसमेंट सुद्धा आहे. प्लेसमेंट तुम्हाला जसं मी सांगितलं, डायरेक्टली कॉलेज तुम्हाला प्रोव्हाईड करत असतं प्लेसमेंट आणि काही कॉलेजेस तुम्हाला नोटीस बोर्डवर तुम्हाला सांगितलं जातं, की इथे इंटर्नशिप आहे किंवा इथे तुम्ही प्लेसमेंटसाठी तुम्ही जाऊ शकता. तर तुम्हाला नोटीस बोर्ड आणि कॉलेजसाठी तुम्हाला ते प्रॉपरली इन्फॉर्मेशन तुम्हाला वेबसाईटवर किंवा त्यांच्या नोटीस बोर्डवर तुम्हाला भेटत असते. नेक्स्ट जो कॉलेज आहे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर. हे जर आपण जर बघितलं अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. हा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. हॉस्टेल फॅसिलिटी आहे का? तर येस. फी आहे 12,000. लोकेशन आहे अहमदनगर. टोटल इंटेक सीट्स आहेत 180. फी स्ट्रक्चर आहे 3 इयर्सचं 12,888. कॉलेज टाईम हा तुम्हाला 8 AM टू 12:30 आहे आणि प्लेसमेंट यामध्ये सुद्धा आहे. नेक्स्ट जो कॉलेज आहे यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज. यामध्ये जर बघितलं आपण, तर हा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये आहे आणि फी जी आहे 70,000 आहे. लोकेशन पुणे आहे. टोटल इंटेक सीट्स आहेत 240 आणि फी स्ट्रक्चर आहे 14,655. कॉलेज टाईम आहे 7:30 टू 2:30 PM आणि प्लेसमेंट यामध्ये सुद्धा आहे. नेक्स्ट कॉलेज जर आपण बघितलं, व्ही.पी. वसंतराव पवार लॉ कॉलेज. यामध्ये जर बघितलं आपण गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये आहे. 25,000 फी आहे. लोकेशन आहे बारामती. टोटल इंटेक सीट्स आहेत 240 आणि फी स्ट्रक्चर आहे 14,655. कॉलेज टाईम यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. प्लेसमेंट यामध्ये सुद्धा आहे. नेक्स्ट जर आपण बघितलं कॉलेज, परमवीर भाऊसाहेब हिरे कॉलेज. हा गव्हर्नमेंट कॉलेज आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे.
यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. लोकेशन आहे मालेगाव, नाशिक. टोटल इंटेक सीट्स आहे 60. फी स्ट्रक्चर आहे 14,655. कॉलेजचा टाईम 8:30 एम टू 5:30 पी-एम आहे. प्लेसमेंट यामध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट जो कॉलेज आहे शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज. यामध्ये जर बघितलं आपण हा अनएडेड कॉलेज आहे. यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे आणि फीज आहे 20,000. त्यानंतर इंटेक सीट्स आहेत टोटल 120. फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं 1,11,000 आहे. कॉलेज टाईम तुम्हाला यामध्ये दिलेला आहे आणि प्लेसमेंट यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे. नेक्स्ट जो कॉलेज आहे मॉडर्न लॉ कॉलेज. मॉडर्न लॉ कॉलेजमध्ये जर आपण बघितलं, हे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीनुसार आहे. हॉस्टेल फॅसिलिटी आहे आणि फीज पण यामध्ये दिलेली आहे तुम्हाला 1,00,000 पर्यंत फीज आहे. त्यानंतर टोटल इंटेक सीट्स आहेत 180. त्यानंतर फी स्ट्रक्चर आहे 78,000. त्यानंतर कॉलेज टाईम आहे 7:30 एएम टू 12 पी-एम आणि प्लेसमेंट आहे. काही नोटीस बोर्ड तुम्हाला नोटीस बोर्डवर लावलेले असतात, की इथे प्लेसमेंट आहे, इथे इंटर्नशिप आहे. सो त्या पद्धतीने तुम्ही इंटर्नशिप करू शकता. ओके. नेक्स्ट जो कॉलेज आहे डी-वाय पाटील लॉ कॉलेज. यामध्ये जर आपण बघितलं, हे अनएडेड कॉलेज आहे. यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे. 1,80,200 फीज आहे. लोकेशन पुणेच आहे. इंटेक सीट्स 120. फी स्ट्रक्चर 87,000 आणि कॉलेज टाईम 7:30 एएम टू 1:30 पी-एम आणि प्लेसमेंट यामध्ये सुद्धा आहे. काही जे टॉपचे कॉलेजेस त्यामध्येच तुम्हाला देत आहे मी. एस-एन-बी-पी लॉ कॉलेज, अप्रूव्ड बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये नाही आहे. लोकेशन पिंपरी, पुणे आहे. इंटेक सीट्स आहेत 120. फी स्ट्रक्चर आहे 64,500. कॉलेज टाईम यामध्ये दिलेला आहे. यामध्ये प्लेसमेंट आहे. नेक्स्ट कॉलेज आपण जर बघितलं बालाजी लॉ कॉलेज. यामध्ये जर आपण बघितलं अप्रूव्ड बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया. हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये आहे. 67,500 ही फीज आहे. त्यानंतर टोटल इंटेक सीट्स आहेत 120. त्यानंतर फी स्ट्रक्चर आहे 45,750. कॉलेज टाईम 8 एएम टू 4 पी-एम आणि प्लेसमेंट यामध्ये सुद्धा आहे. नेक्स्ट कॉलेज आहे सिंहगड लॉ कॉलेज. यामध्ये जर आपण बघितलं तर हॉस्टेल फॅसिलिटी आहे. 65,000 फी आहे. लोकेशन आहे पुणे. टोटल इंटेक सीट्स आहेत 120 आणि फी स्ट्रक्चर आहे 1,11,000. कॉलेज टाईम यामध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला प्लेसमेंट यामध्ये आहे. असे टोटल जर आपण कॉलेज बघितले अभिनव एज्युकेशन सोसायटी लॉ कॉलेज हे सुद्धा आहे. यामध्ये जर आपण बघितलं हॉस्टेल फॅसिलिटी या कॉलेजला नाही आहे. लोकेशन आंबेगाव, पुणे आहे. टोटल सीट्स आहेत 60. फी स्ट्रक्चर आहे 79,500. कॉलेज टाईम 8 एएम टू 4 पी-एम आणि प्लेसमेंट यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला भेटून जातं. बट डिपेंड करतं, की तुम्हाला नोटीस बोर्डवर त्यामध्ये लावलेलं असतं किंवा काही कॉलेजेसमध्ये अभिनव एज्युकेशन सोसायटी लॉ कॉलेजमध्ये मला वाटतं यामध्ये जास्त प्लेसमेंट यामध्ये नाही आहे. सो नेक्स्ट जो कॉलेज आहे एम-सी सोसायटी ए-के-के न्यू लॉ अकॅडमी. हे जर बघितलं सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अप्रूव्ड बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया. यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे आणि 30,000 फीज आहे. टोटल इंटेक सीट आहे 60 अँड फी स्ट्रक्चर आहे 14,655. कॉलेज टाईम 8 एएम टू 4 पी-एम आणि प्लेसमेंट यामध्ये सुद्धा आहेत. सो असे काही आपण टॉप 14 लॉ कॉलेजेस तुम्हाला सांगितलेले आहेत, ज्या की कॉलेजेस गव्हर्नमेंट आहेत. काही कॉलेज तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी देत आहे, काही कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. काही कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट चांगल्या पद्धतीने आहेत. काही कॉलेजेसमध्ये जे प्लेसमेंट आहे तुम्हाला नोटीस बोर्डवर तुम्हाला लावलेलं जातं किंवा इंटर्नशिपसाठी तुम्हाला त्यामध्ये दिलेलं असतात. सो अशा प्रकारचे टॉप 14 कॉलेजेस आहेत पुणेमधले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि हे बेल आयकॉन प्रेस करा. जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन नवीन व्हिडिओच्या भेटून जातील. थँक यू सो मच.